तर संजय राऊत बोलत होते आणि त्यांनी भाजपवर या ठिकाणी टीका केली आहे। आपण वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे आपच्या राज्यसभेचे 7 खासदार फुटल्याच्या प्रकरणासंदर्भातली। आपच्या राज्यसभेत विलीनीकरणाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर खासदारांच्या अपात्रतेचा प्रश्न उद्भवत नाही अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे। विलीनीकरणाशी संबंधित सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत। संपूर्ण प्रक्रिया मंजूर झाल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, अतिशय मोठी बातमी ही म्हणावी लागेल। आपच्या या राज्यसभेमध्ये विलीनीकरणाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचं कळतंय। अगदी बरोबर आहे मोहिनी, कारण जर राज्यसभेमध्ये किंवा कुठल्याही संसदीय पक्षामध्ये तुम्हाला दुसऱ्या पक्षामध्ये विलीन व्हायचं असेल तर 2/3 सदस्य तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे। आणि आम आदमी पक्षाच्या राघव चड्डा यांनी जो गट स्थापन केलेला आहे त्यामध्ये 10 पैकी 7 खासदार असल्याचं बघायला मिळतंय। आणि त्या अनुषंगानं पत्र त्यांनी कालच राज्यसभेच्या सभापती यांच्याकडे दिलेलं होतं। या सगळ्या विलीनीकरणाची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झाल्याची माहिती मिळते। आज हे सगळे 7ही खासदार जे आहेत ते राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत आणि भाजपच्या संसदीय पक्षामध्ये विलीन होण्याची जी मंजुरी असते ती मंजुरी आज त्यांच्याकडनं मिळणार आहे। या सगळ्या औपचारिक प्रक्रिया ज्या आहेत त्या त्यांच्याकडनं पूर्ण केल्या गेलेल्या आहेत। फक्त अधिकृत घोषणा जी आहे ती बाकी आहे आणि ही घोषणा आज या पक्षाच्या खासदारांकडून म्हणजे सगळे 7चे 7 खासदार CP राधाकृष्णन यांना भेटतील आणि त्यानंतर या सगळ्या प्रक्रियेला मंजुरी मिळेल। फक्त औपचारिक घोषणा जी आहे ती बाकी आहे आणि ती घोषणा आज होईल अशा प्रकारची देखील माहिती सूत्रांनी दिल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद प्रमोद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।